एका छोट्याशा गावातून सुरू झालेला काळा धंदा, गावोगावी फिरणारं एक पोर्टेबल मशीन आणि केवळ 12वी पास असलेला एक बोगस डॉक्टर. पुणे ग्रामीण पोलिसांनी हे धक्कादायक रॅकेट उघड केलंय. या आरोपीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती, पण तरीही तो डॉक्टर बनून गेल्या 4 वर्षांपासून महिलांच्या आयुष्याशी खेळत राहिला. पदवी नाही म्हणजे ज्ञान नाही, आणि तो 12वी पास. तरी सुद्धा 4 वर्षात पुण्याच्याच कसं काय हे लक्षात आलं नाही. सोनोग्राफी मशीन त्याच्याकडे आली तरी कुठून, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. पुणे ग्रामीण मधल्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून एक गुप्त रॅकेट सुरू होतं. 43 वर्षीय आरोपी अण्णासाहेब गिरी, मूळचा अहमदनगर जिल्ह्यातल्या, पण सुरुवातीला एका इन्शुरन्स कंपनीत तो काम करायचा. पण काही दिवसांनंतर लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यानं एक बेकायदेशीरपणे सोनोग्राफी करण्याचं ट्रेनिंग घेतलं आणि हळूहळू तो या संपूर्ण रॅकेटचाच मास्टर माइंड बनला. या गिरीकडे होतं एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन. तो गावोगावी फिरायचा आणि एका गर्भलिंग निदानासाठी तो तब्बल 20 ते 50 हजार रुपये उकळायचा. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याला जवळपास 30 ते 35 गर्भलिंग निदान गिरी करत होता. अधिकृत आकडा काहीच दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. हा सर्व प्रकार इतक्या गुप्तपणे सुरू असायचा की तोंडी प्रसिद्धीमुळेच ग्राहक त्याच्यापर्यंत पोहोचत होते. पुणे, अहमदनगर आणि इतरही काही जिल्ह्यांपर्यंत या रॅकेटचं जाळं पसरलेलं होतं. मात्र या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला तो एका व्हिडिओमुळे. 14 मे 2026 ला डॉक्टर सचिन गुजर यांच्या मोबाईलवर एक धक्कादायक व्हिडिओ आला. एका महिलेची बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. ज्या खोलीत हा प्रकार सुरू होता ती खोली सुद्धा एखाद्या घरातली असावी असं त्या व्हिडिओ मधून कळत होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडिओतल्या व्यक्तींची ओळख पटली आणि नाव समोर आलं, अण्णासाहेब गिरी. 19 मे ला यवत पोलीस स्टेशनमध्ये गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 20 मे ला पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली आहे. तपास जसजसा पुढे गेला तसतसे या रॅकेटचे धक्कादायक धागेदोरे जे आहेत ते आता समोर येऊ लागलेले आहेत. या प्रकरणात काही डॉक्टरांचाही सहभाग आता उघड होत चाललाय. वाघोली परिसरातले डॉक्टर अतुल जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे. गिरी हा महिलेच्या गर्भात मुलगी असल्याचं कळाल्यानंतर गर्भपातासाठी डॉक्टर अतुल जाधव यांच्याकडे पाठवायचा. तर डॉक्टर नरेंद्र ठाकरे यांच्याकडून सोनोग्राफी मशीन आणल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. याशिवाय आणखीन काही साथीदार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा सुद्धा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींचे बँक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि संपर्कातले डॉक्टर, एजंट्स या सगळ्यांचाच तपास सुरू केलेला आहे. या रॅकेटमधून किती महिलांची बेकायदेशीर तपासणी झाली, किती गर्भपात झाले याचा सध्या पोलीस छडा लावत आहेत. आता या रॅकेटमधून आणखीन किती मोठी नावं समोर येणार आहेत, किती डॉक्टर या काळ्या धंद्यामध्ये सहभागी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेकायदेशीर साखळीवर पूर्णविराम लागणार का, हे बघणं सुद्धा आता औत्सुक्याचं असेल.